रेल्वे स्टेशन मागे जयनगर इथं 2 ते 3 घराचे अतिक्रमण हटवणार, घरांना बेघर करणार असेल तर रस्त्यावर उतरणार, 2 ते 3 घरांना पर्यायी व्यवस्था करून द्या, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांचा इशारा. जालना शहरातील रेल्वे स्टेशन मागे जयनगर इथं अंडरग्राऊंड नालीचे काम सुरू असून आज दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान जालना महानगरपालिकेकडून घराचे मोजमाप करण्यात आले. मोजमापमध्ये 2 ते 3 घरं पडणार असून या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले. घरांना बेघर करणार असाल तर रस्त्यावर उतरणार असून 2 ते 3 घरांना पर्यायी व्यवस्था करू अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे. महापालिकेकडून आता 2-3 घराच्या अतिक्रमण हटणं का घर काढायला लागले, काय सांगणार? शोभा गायकवाड, गणेश झाडीवाले आणि जॉन्सन गायकवाड जयनगर या ठिकाणचे यांचे पक्के घर आहेत आणि यांना बेघर करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी जो काही घाट घातलेला आहे, तर या निमित्तानं आम्ही सांगणार आहे की यांना जर बेघर करत असाल तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्यांच्यासाठी त्यांना पर्यायी व्यवस्था देखील करण्याची जर तरतूद असेल तरच आम्ही या ठिकाणी या अतिक्रमणाला विरोध करणार नाही. परंतु जर त्यांना बेघर करून त्यांना जर घरं देण्याचं तरतूद नसेल तर या ठिकाणी हे अतिक्रमण पाडण्यात येऊ नये अशा पद्धतीची विनंती आणि आग्रह आम्ही करत आहोत. आणि असं जर केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचंड असं आंदोलन या ठिकाणी केलं आहे.